नमस्कार मित्रांनो. मीन राशीमध्ये शनीची 7.5, चतुर्थ स्थानातील गुरु आणि व्यय स्थानातील राहू हे सर्व ग्रह जरी तुमच्या विरोधात असले तरी सुद्धा डिसेंबरचा संपूर्ण महिना हा तुमच्यासाठी अतिशय शुभफलदायी असणार आहे. अर्थात यामागची कारणं कोणती आहेत? या संपूर्ण महिन्यामध्ये कशा प्रकारे तुमच्या आयुष्यामध्ये बदल होणार आहे? अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या करायच्या आहेत? अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या टाळायच्या आहेत? या सर्व संदर्भातली खुलासेवार चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर सर्वात पहिलं आणि महत्त्वाचं म्हणजे रवी, मंगळ जे की तुमच्या राशीकरता अतिशय महत्त्वाचे ग्रह आहेत आणि त्या जोडीला बुध आणि शुक्र हे तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करत आहेत आणि याच महिन्यामध्ये म्हणजे डिसेंबर महिन्यामध्ये ते राशी परिवर्तन करून तुमच्या दशम स्थानात येणार आहे. अर्थात भाग्यस्थानाबद्दल वेगळं काही सांगायला नको आणि दशमस्थान हे तुमच्या कर्मस्थानाशी म्हणजे तुमच्या करिअरशी रिलेटेड आहे. म्हणजे या महिन्यामध्ये करिअरच्या गोष्टींमध्ये बऱ्याचशा गोष्टी या वर खाली होणार आहेत. अर्थात तुमच्या फेवरमध्येच होणार आहेत. मग त्याचा कशाप्रकारे लाभ घ्यायचा आहे, तुमच्या जीवनातलं इतर जे क्षेत्र आहे, हे कशाप्रकारे परिणाम करणार आहेत? सुरुवात आपण तुमच्या आरोग्याच्या संदर्भात करू. आरोग्याच्या संदर्भात सांगायचं झालं तर तुमच्या राशीचा जो स्वामी आहे गुरु, हा तुमच्या पंचमात भ्रमण करतोय. वक्री होऊन तो तुमच्या चतुर्थामध्ये येणार आहे. राशीचा जो षष्ठेश आहे रवी, हा रवी तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करतो आहे. हा सुद्धा जवळजवळ 16 तारखेनंतर तुमच्या दशम स्थानामध्ये येणार आहे. राशीचा जो अष्टमेश आहे शुक्र, हा सुद्धा तुमच्या भाग्यस्थानातून तुमच्या दशम स्थानात येणार आहे 20 तारखेला. एकंदरीतच सांगायचं झालं तर या संपूर्ण महिन्यामध्ये तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह असणार आहे. फिरणं वगैरे जास्त होणार. अर्थात तुमची जी रास आहे ही यांच्यामध्ये ॲक्टिव्हनेस थोडासा कमी असतो, परंतु या महिन्यामध्ये वेगळ्याच प्रकारचा अनुभव तुम्ही घेणार आहात. काळजी करू नका. जरी तुमच्या राशी शनीची 7.5 असली तरी त्याचा फारसा प्रभाव परिणाम तुमच्या कार्यक्षेत्रावरती किंवा तुमच्या मानसिकतेवरती दिसणार नाही. ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची राहील आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भाग्याचे उत्तम साथ तुम्हाला या महिन्यामध्ये निश्चितच मिळणार आहे. 7.5 म्हटलं की आपल्याला नेहमीच अपयश किंवा गोष्टी मनाप्रमाणे न होणं अशा प्रकारचे काय अनुभव येतात, परंतु हे संपूर्णतः खरं नाही आहे. जसं की तुमच्या राशीकरता हा संपूर्ण महिना वेगळ्याच प्रकारची मानसिकता घेऊन येणार आहे आणि भाग्याची साथ सुद्धा लाभणार आहे. फक्त तुम्हाला त्या संदर्भात स्वतःहून कार्यक्षम राहण्याची गरज आहे. जर का तुम्ही योग्य त्या प्रकारे कार्यक्षम राहिलात, व्यवस्थितपणे निर्णय घेतलात, तर अर्थातच हा संपूर्ण महिना हा तुमच्यासाठी अतिशय उत्तम असणार आहे. यानंतर आपण चर्चा करू की तुमचं जे आर्थिक स्थैर्य आहे हे नेमकं कशा प्रकारचं आहे. जसं की तुमच्या राशीसाठी सगळ्यात महत्त्वपूर्ण ग्रह मंगळ हा तुमचा धनेश आणि भाग्येश पण आहे. हा तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करतो आहे. 8 तारखेनंतर तो तुमच्या दशमात जाणार आहे. राशीच्या पंचमात भ्रमण करणारा जो गुरु आहे हा चतुर्थात येणार आहे. राशीचा जो अष्टमेश आहे शुक्र, हा सुद्धा तुमच्या भाग्यातून दशम स्थानात जाणार आहे आणि राशीचा जो लाभेश आहे शनी, हा तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करत आहे. एकंदरीतच सांगायचं झालं संपूर्ण महिन्यामध्ये आर्थिक स्तर हा मीन राशीचा अतिशय उत्तम असणार आहे. काळजी करू नका. याआधी जी तुम्ही कामं केलेली होती किंवा आत्ता पण जी कामं कराल त्याचा योग्य तो मोबदला तुम्हाला मिळणार आहे आणि भाग्याची साथ सुद्धा उत्तम उत्तम प्रकारे मिळणार आहे. मल्टिपल सोर्सेस ऑफ इन्कम म्हणजे आर्थिक संदर्भातल्या काही नवनवीन संधी सुद्धा तुमच्या समोर येतील की ज्या शुभफलदायी असणार आहेत. त्यामुळे संपूर्णपणे तयार राहा. एखादी संधी समोर आली त्याचा विचार करा आणि त्या संदर्भात कामाला सुद्धा लागा. तुमचे अंदाज चुकणार नाही. जर तुम्हाला शेअर मार्केटमध्ये करायचे असेल या महिन्यामध्ये बिनधास्तपणे करा. काहीही काळजी करू नका. याआधी पण जर का तुमचे काही पैसे अडकलेले असतील तर ते सुद्धा या महिन्यामध्ये मोकळे होतील. नवीन जर का तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची असेल तरी सुद्धा तुम्ही या महिन्यामध्ये जरूर करू शकता. जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भात, जे घरातलं वातावरण आहे त्या संदर्भात किंवा घरगुती सौख्य या संदर्भात सांगायचं झालं तर राशीच्या चतुर्थ स्थानामध्ये 5 तारखेनंतर गुरु येणार आहे. अर्थात घरातील व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध अतिशय उत्तम असणार आहेत. काळजी करू नका. वास्तूच्या संदर्भातली महत्त्वपूर्ण काही कामं करायची असतील, नवीन वास्तू घेणं, असलेली वास्तू विकणं, वास्तूमध्ये रेनोव्हेट करणं, वास्तूच्या संदर्भातले उपाय करणं, ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत या सर्व गोष्टी तुम्ही या महिन्यामध्ये करू शकता. काळजी करू नका. इथे मात्र एकच गोष्ट थोडी महत्त्वाची आहे. ती म्हणजे तुमच्या घरातल्या ज्या मोठ्या व्यक्ती असतील किंवा अशा व्यक्ती की ज्या थोड्याशा कुठल्या व्याधीने व्याधीग्रस्त आहेत, त्यांच्यासाठी या महिन्याच्या जवळ-जवळ 20-1 तारखेनंतर थोडीशी त्यांच्या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. मात्र घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध मात्र तुमचे अतिशय उत्तम असणार आहे. लव्ह लाईफ किंवा रिलेशनशिप या संदर्भात सांगायचं झालं, काळजी करू नका. या संपूर्ण महिन्यामध्ये तुम्ही ज्यांच्या रिलेशनशिपमध्ये असाल त्यांच्याबरोबरचे नातेसंबंध अतिशय उत्तम असणार आहेत. इथे फक्त एकच गोष्ट आहे, साधारण 10-12 तारखेनंतर छोट्या-मोठ्या प्रमाणात चहाच्या कपातली ज्याला आपण वादळं म्हणतो, अशा प्रकारचे काही छोटे-मोठे अनुभव तुम्हाला जाणवतील, परंतु त्याचा फारसा मोठा परिणाम तुमच्या रिलेशनशिपवरती होणार नाही एवढं मात्र निश्चित. याचप्रमाणे ज्या गर्भवती महिला आहेत त्यांच्याकरता सुद्धा हा संपूर्ण कालावधी उत्तम असणार आहे. अर्थात तुम्हाला शारीरिकच्या संदर्भातले कुठलेही त्रास झाले
तर लगेचच्या लगेच डॉक्टर इलाज करणं थोडंसं गरजेचं राहील. याचप्रमाणे जे विद्यार्थी वर्ग आहे त्यांच्यासाठी सुद्धा हा संपूर्ण कालावधी उत्तमच असणार आहे. वैवाहिक जीवनाबद्दल सांगायचं झालं तर राशीचा जो सप्तमेश आहे बुध, हा तुमच्या अष्टम, भाग्य आणि दशम स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. आणि राशीच्या सप्तम स्थानावरती शनीची सुद्धा दृष्टी असणार आहे. काळजी करू नका. या महिन्याच्या जवळजवळ पहिल्या आठवड्यापर्यंत तुमचे जे वैवाहिक जोडीदार आहेत त्यांच्या आरोग्याच्या संदर्भातले छोटे मोठे त्रास डोकं करू शकतील. त्यानंतर मात्र वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध अतिशय सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. वैवाहिक जोडीदाराबरोबर कुठे बाहेर फिरायला जाणं आणि चांगला वेळ व्यतीत करणं, धार्मिक स्थळांना भेटीगाठी देणं, तुमच्या दोघांमधील नातेसंबंध अतिशय अगदी चांगले दृढवत होणं, अशा प्रकारचे काही अनुभव तुम्हाला या महिन्यात निश्चितच मिळणार आहे. याचप्रमाणे ज्या विवाहसुख मंडळी आहेत मीन राशीच्या तरुण-तरुणी, त्यांच्याकरता सुद्धा हा संपूर्ण महिना उत्तम असणार आहे. विवाह जुळणं, साखरपुडा होणं, एंगेजमेंट होणं किंवा तुमच्या अपेक्षेप्रमाणे स्थळ मिळणं, अशा प्रकारचे चांगले अनुभव तुम्हाला या महिन्यामध्ये म्हणजे डिसेंबर 2025 मध्ये निश्चितच मिळणार आहे. या महिन्यामध्ये कार्यक्षेत्र आहे, तुमचं जे करिअर आहे या संदर्भात काही इव्हेंटफुल ज्याला आपण म्हणतो, घडामोडी बऱ्याचशा घडणार आहे. कारण तुमच्या दशमस्थानामध्ये रवी आणि मंगळ येणार आहेत आणि त्याचबरोबर बुध शुक्र सुद्धा येणार, की जे आता भाग्यस्थानामध्ये भ्रमण करत आहे. अर्थात जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भातल्या नवीन घटना घडणं, तुम्ही तुमच्या कामाच्या संदर्भात म्हणजे तुम्ही तुमच्या कामाचं जे स्किल आहे किंवा प्रावीण्य आहे ते निश्चितच दाखवणार आहात. आणि याचप्रमाणे थोडंफार जे तुमचे वरिष्ठ किंवा सहकर्मी असतील त्यांच्याबरोबर थोड्याफार प्रमाणात मतभेद होतील, पण त्याचा फारसा मोठा परिणाम होणार नाही, कारण तुम्ही स्वतःच्या कार्यकर्तृत्वावरती स्वतःची ओळख पटवून देणार आहात. आणि यामुळेच तुम्हाला नवनवीन संधी सुद्धा मिळू शकतील. कार्यक्षेत्र असेल किंवा कुठला तुमचा बिझनेस असेल, त्या संदर्भात सुद्धा महत्त्वपूर्ण घडामोडी निश्चितच घडणार आहेत. काळजी करू नका आणि त्या तुमच्या फेवरमध्ये असतील. एकंदरीत सांगायचं झालं, जे तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं, की जरी शनीची 7.5 आहे, गुरु तुमच्या चतुर्थात आहे, राहू सुद्धा तुमच्या व्ययात आहे. हे सर्व मोठे ग्रह जरी तुमच्या व्ययात असले, तरी बाकीच्या ग्रहांनी मात्र तुम्हाला संपूर्ण साथ देणार आहेत आणि त्याचा संपूर्णपणे फायदा सुद्धा तुम्हाला करून घ्यायचा आहे. निश्चित फायदा तुम्हाला होणार आहे. यानंतर आपण चर्चा करू ग्रहयोग आणि त्याचे मिळणारे प्रभाव परिणाम हे नेमके तुमच्या राशीकरता कसे असतील. दिनांक 6 तारखेला बुध आणि गुरुचा त्रिकोण योग होणार आहे. बुध जो की तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करतो आहे, त्याच्याबरोबर तुमच्या पंचमातला जो गुरु आहे हा त्रिकोण योग करणार आहे. अर्थात हा जो त्रिकोण योग आहे तो अतिशय महत्त्वपूर्ण असणार आहे. कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिस याकरता उत्तम राहील. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुधारतील. वैवाहिक जोडीदाराकडे बाहेर फिरायला जाण्याचा योग संभवतो. याचप्रमाणे नवनवीन कामाची सुरुवात तुम्ही या दरम्यान करू शकता. दिनांक 7 तारखेला बुध आणि शनीचा त्रिकोण योग सुद्धा होणार आहे. शनी जो की तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करतोय आणि जो बुध तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करतोय, दोघांचा त्रिकोण योग अतिशय उत्तम असणार आहेत. रखडलेली कामं तुमची पूर्ण होणार आहेत आणि मनात जे मळब आलेलं आहे ते संपूर्णपणे निघून जाणार आहे. फिरणं वगैरे होणार आहे. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध उत्तम राहणार आहे. दिनांक 8 तारखेला होणारा शनी मंगळाचा जो केंद्रयोग आहे हा थोडासा त्रासदायक असू शकेल. या संपूर्ण महिन्यामध्ये हा अशुभ फलदायी असा योग आहे. मूलतः हा दृष्टी अधिष्ठित केंद्रयोग आहे. त्यामुळे कार्यक्षेत्र आणि तुमचं जे आरोग्य आहे किंवा तुमची जी मानसिकता आहे त्याच्यावर थोडासा निगेटिव्ह परिणाम होऊ शकेल. ज्या ठिकाणी तुम्ही काम करता त्या ठिकाणचे वरिष्ठ किंवा सहकर्मी यांच्याबरोबर वादविवादाच्या ठिणग्या उडणं आणि त्याचा प्रभाव परिणाम थोडासा मानसिकतेवरती होणं, अशा प्रकारचे काही अनुभव या दरम्यान येऊ शकतील. काळजी करू नका. हा जो परिणाम आहे हा तात्कालिक असेल, टेम्पररी फेज असेल. यानंतर दिनांक 10 तारखेला बुध आणि हर्षलचा सुद्धा प्रतियोग होणार आहे. बुध जो की तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करतोय, त्याबरोबर तृतीयातला जो हर्षल आहे हा प्रतियोग करणार आहे. या दरम्यान कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका, की जेणेकरून तुमच्या आयुष्याची दिशा बदलेल. मग ते निर्णय कुठल्याही क्षेत्राशी संबंधित असले तरी सुद्धा. दिनांक 11 तारखेला बुध आणि नेपच्यूनचा त्रिकोण योग होणार आहे. हा त्रिकोण योग अतिशय शुभफलदायी असणार आहे. म्हणजे तुमचे अंदाज बरोबर ठरणं किंवा इंट्युशन चांगला येणं, अशा प्रकारचे काही अनुभव तुम्हाला या दरम्यान निश्चितच मिळणार आहेत. काळजी करू नका. याचमुळे दिनांक 21 तारखेला शनी आणि शुक्राचा सुद्धा केंद्रयोग होणार आहे. शनी जो की तुमच्या राशीमध्ये भ्रमण करतोय, त्याबरोबर तुमच्या दशमातला जो शुक्र आहे हा दृष्टी अधिष्ठित केंद्रयोग करणार आहे. ज्या ठिकाणी तुम्ही काम करता, नोकरी करता किंवा व्यवसाय करता त्या ठिकाणच्या महिला वर्ग आहेत त्यांच्यापासून थोडंसं सावध राहणं गरजेचं राहील. छोट्या मोठ्या कारणामुळे वादविवाद होऊ शकते. याचमुळे दिनांक 24 तारखेला नेपच्यून आणि शुक्राचा सुद्धा केंद्रयोग होणार आहे. याच वेळेला म्हणजे याच दरम्यान थोडंसं मिसअंडरस्टँडिंग ज्या ठिकाणी तुम्ही काम करता त्या ठिकाणचे जे सहकर्मी असतील त्यांच्यामध्ये तुमच्यामध्ये होऊ शकेल. या बाबतीमध्ये थोडंसं काळजी घ्या. दिनांक 30 तारखेला बुध आणि शनीचा सुद्धा केंद्रयोग होणार आहे. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या ठिकाणी कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस हे नीट जपून करणं गरजेचं राहील. ज्याचप्रमाणे ऑफिस पॉलिटिक्स सारखे काही अनुभव या दरम्यान येऊ शकते. त्या संदर्भात काळजी घ्या. पूर्णपणे ट्रस्टमध्ये राहू नका. तुमची जी रास आहे ही विश्वास टाकणारी रास आहे.
आणि बऱ्याच वेळा विश्वासाचा परतावा अविश्वासाने होतो. तर त्या संदर्भात किंवा विश्वासघाताने होतो. तर त्या संदर्भात काळजी घेणं, सतर्क राहणं थोडंसं गरजेचं राहील. या महिन्याची पौर्णिमा दिनांक 4 तारखेला आहे आणि जी अमावास्या आहे ही 20 तारखेला आहे. साधारणतः पौर्णिमा आणि अमावास्येच्या दरम्यान रविचंद्राचं आकर्षण थोडं जास्त असतं, त्याच्यामुळे आपण जास्त भावना तिथं होतो आणि इमोशनल जास्त झाल्यामुळे अंदाज चुकण्याची शक्यता जास्त असते. तर त्या संदर्भात काळजी घेणं थोडंसं गरजेचं राहील. तर मित्रांनो, हे होतं मीन राशीचं डिसेंबर 2025 कळताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.